जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक विशाल तेजराव वाघ याने शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलामध्ये घोटाळा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कनिष्ठ लिपिक विशाल तेजराव वाघ याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉक्टर साईनाथ वसंतराव तोडकर यांनी शहर पोलिसात रात्री तक्रार दिली होती। 19 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत विशाल वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली आहे। काही आजारांच्या बिलामध्ये शासन निर्णयात नमूद असलेल्या आजारांचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस आली आहे। खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिले तयार करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केली आहे। आरोपी विशाल वाघ याला अजून अटक करण्यात आलेली नाही। खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिलांमधून किती रुपयाचा घोटाळा झाला हे तपासातून समोर येईल। सध्या आरोपी विशाल वाघ याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली। आज दिनांक रात्री 2:24 अपराध क्रमांक 432/24 कलम 416, 420, 464, 467, 468, 471 भारतीय दंड विधान या कलमान्वये डॉक्टर साईनाथ तोडकर नेत्रतज्ञ जिल्हा रुग्णालय यांच्या फिर्यादीवरून विशाल तेजराव वाघ कनिष्ठ लिपिक वैद्यकीय विभाग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये विशाल तेजराव वाघ यांनी जे वैद्यकीय बिल जे असतात त्या बिलाची याच्यावर संशयास्पद वैद्यकीय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सही केल्याचे त्यांनी अहवाल दिलेला आहे। सदर चौकशी अहवालावरून डॉक्टर साईनाथ तोडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील चौकशी चालू आहे। लोकनायक न्यूज